आज दुसऱ्या दिवशीही औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे। काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडलाय। तर या पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। ठाण्यातील शहापूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे शेतीच्या कामांना आता वेग येणार असल्याचं यावेळी दिसतं। त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत। लवकरच शेतकरी भात पेरणीला सुरुवात करतील। राज्यात मान्सूनचं आगमन झालंय। दुपारपासूनच यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली आणि गेल्या काही दिवसांपासून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेतच होता। खरीपाची सर्व कामं झाली असताना पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे खरीपाच्या कामांना आता सुरुवात झाली आहे। अखेर बुलढाण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीपाची पूर्ण तयारी झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे। आज पावसाने बुलढाण्यामध्ये सुद्धा दमदार हजेरी लावली आहे। नागरिकांना उकाड्यापासून चांगला दिलासा मिळत असल्याचं चित्र दिसतं। धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे वातावरणात आता काहीसा गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। तर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नुकसानीची देखील शक्यता वर्तवण्यात येते। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। अकोले, संगमनेर, राहाता आणि श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय। पावसाळ्याला आता सुरुवात झाल्यामुळे ऊस तुटून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे। परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। आडगाव बाजार, चारठाणा परिसरात हा पाऊस बरसला। तर पाऊस आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता। त्याचबरोबर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। तर जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरणीसाठी आता लगबग सुरू झाली आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालाय। तर नगर तालुक्यातील जेऊरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला। यामध्ये सर्वसामान्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सलग तिसऱ्या दिवशी मान्सून पूर्व पावसाने हाहाकार माजवलाय आणि या पावसामुळे शेतीसह उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे पावसाच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला नको रे बाबा एवढा पाऊस असं म्हणण्याची वेळ आली। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील गिव्हा कुटेमध्ये बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा आणि 3 बकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला। तर या मंगरुळपीर तालुक्यामध्ये लाठी इथे ही घटना घडली आहे। तर या ठिकाणी सुद्धा एक वीज पडून म्हैस ठार झाली। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय। पहिल्याच पावसात डोंगर दऱ्यातील नद्यांना पूर आला होता। पुराच्या पाण्यामध्ये घोडमागमधील रहिवासी कांतीलाल पटले यांची दुचाकी आणि गायमुख येथील मिथून यांचं पिकअप वाहून गेलंय। तसंच या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नरसह अनेक ठिकाणी पाऊस पडतोय। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस सुरू आहे। तर पावसाचा जोर असाच राहिल्यास लवकरच बळीराजा पेरणीच्या कामांना सुरुवात करण्याची शक्यता आहे। तर पाऊस सुरू असल्यामुळे वातावरणात सुद्धा गारवा निर्माण झालाय। अमरावतीत वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। यासह विदर्भाचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या चिखलदरामध्ये देखील मुसळधार पावसाच्या सरी पडल्या आहेत। पाऊस जरी झाला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीला घाई करू नये असं आवाहन यावेळी कृषी विभागाने केलं आहे। मराठवाड्यात पेरणीच्या तोंडावर पीक कर्जासाठी बँकांकडून अडवणूक सुरू असल्याचं शेतकरी त्यामुळे संकटात सापडलेत। तर शुक्रवारपासून मराठवाड्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागलेत। अशात मराठवाड्यामध्ये बँकांनी फक्त 18% पीक कर्जाचा पुरवठा केला, त्यामुळे पेरणी कशी करायची अशी समस्या शेतकऱ्यांना सतावतीये। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील आटमुर्डीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झालाय आणि या वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्याने आटमुर्डी गावाला वीज पुरवठा करणारे विजेचे खांब कोसळलेत। तर गावातील अनेक लोकांच्या घरावरील छप्पर उडून गेली आहेत। यामध्ये अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अकोल्यात पावसाने हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह हा पाऊस झाला। तर अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। तर या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुद्धा यामुळे काहीसा दिलासा मिळाला। महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत जोरदार सामना पाहायला मिळतोय। मात्र निवडणूक खरी रंगली ती 6व्या जागेची।
6व्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झालाय, तर शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव झालाय. मात्र या पराभवाचं खापर संजय राऊतांनी अपक्षांवर फोडलं. एका सामान्य कार्यकर्त्याचा पराभव करण्यासाठी भाजपनं अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला असं राऊत म्हणाले. तर आमचा विजय झाला नाही, पण भाजपनंही देदीप्यमान कामगिरी केली नाही. दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक विजयी ठरले आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. राज्यसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी स्टेटमेंट ऑफ द डे केलंय. संख्याबळ नसताना सुद्धा शिवसेनेनं रिस्क घेतली असं म्हणत पवारांनी सेनेला अप्रत्यक्षरित्या कानपिचके दिले. महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही 170 ऐवजी 180 ची बेरीज करायला हवी होती. त्यामध्ये आम्ही निश्चितच कमी पडलो आहोत असं भुजबळ म्हणाले. तर शिवसेनेचे मुख्य उमेदवार संजय राऊत हे काठावर वाचलेत. आमचं नशीब, नाहीतर उलट झालं असतं, संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते असंही भुजबळ यावेळी म्हणाले. राज्यसभेचं मतदान हे गुप्त असतं, त्यामुळे केवळ निष्कर्षावरून कोणावरही आरोप करणं चुकीचं आहे असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्या आज पालघरमध्ये महिला संमेलनासाठी आल्या असता आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या. मात्र राज्यसभा निवडणुकीत समोरून साम दाम दंडभेदचा वापर झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जालन्यातील भाजपचे आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे यांनी राज्यसभा निवडणुकीवरून मोठा गौप्यस्फोट केलाय. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली, त्यांच्या मदतीमुळे आम्हाला राज्यसभा निवडणुकीत खूप मदत झाली आणि अशीच मदत ते विधान परिषदेत सुद्धा करतील अशी अपेक्षा आहे असा गौप्यस्फोट आमदार दानवे यांनी केला. किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री म्हणतात की माझे घोडे पळाले, याची गंभीर नोंद निवडणूक आयोगानं घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांना नोटीस पाठवली पाहिजे असं सोमय्या म्हणाले. भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवणार असल्याचं सुजय विखेंनी म्हटलंय. अपक्षांना दोष देण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीच्या मताधिक्यांकडे शिवसेनेनं पाहावं असा टोलाही त्यांनी लगावला. सांगलीत सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय. राज्यसभा निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक यांचा विजय झाला आणि त्यामुळे त्यांच्या मूळ गावी सांगलीच्या येऊरमध्ये जल्लोष करण्यात आला. भाजपला मिळालेल्या यशाबद्दल परभणीत भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशा वाजवत फटाके फोडून भाजपनं हा आनंद साजरा केला. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजय झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये जल्लोष केलाय. कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष साजरा करण्यात आलाय. तर याच वेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फटाके वाजवून गुलालांची उधळण करून एकमेकांना पेढे भरवलेत. राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेलांचा विजय होताच गोंदियात जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला. तर याच वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यसभेत भाजपच्या विजयानंतर सांगलीत भाजपनं जल्लोष केलाय. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर साखर आणि पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याचवेळी कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तर जळगावात सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. राज्यसभेत मिळालेल्या यशाबद्दल कार्यकर्त्यांनी पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केलाय. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यसभेत भाजपचे सर्वच उमेदवार निवडून आल्यामुळे अकोल्यातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ढोल ताशावर फेर धरत आनंद साजरा केलाय. तसंच यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांना पेढेही भरवले. बुलडाण्यात मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कार्यक्रमात बत्ती गुल झाल्याचा प्रकार समोर आलाय. ओबीसी संघर्ष मेळाव्यादरम्यान अचानक वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे काही काळ कार्यक्रम थांबवण्यात आला. तर काही वेळानंतर विद्युत पुरवठा हा सुरूही झाला. मात्र कार्यक्रम यानंतर काही वेळ लांबवला. तसं आज मंत्री महोदय हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय.
रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असलेल्या पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथील होळकरांच्या वाड्याच्या वादावर शरद पवार यांनी तोडगा काढलाय। ज्ञानदानाचं काम करणाऱ्या शाळेचं पुनर्वसन ग्रामस्थ आणि होळकरांनी करावं, यासाठी 6 एकर जागा आणि त्या ठिकाणी इमारत बांधून द्यावी, यासाठी रयत संस्थेकडून 1 कोटी देणगी दिली जाईल। त्यानंतर होळकर वाड्याचं हस्तांतरण हे सुद्धा होळकर कुटुंबियांना करण्यात येईल असं आश्वासन सुद्धा पवारांनी दिलं। पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये चंदूकाका जगताप स्मारकाचं आणि विद्यालयाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण करण्यात आलंय। चंदूकाका जगताप यांच्या 73व्या जयंतीच्या निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। तर पंजाब विधानसभेचे अध्यक्ष सरदार करतार सिंग संधवान, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या तपासात काहीही निष्पन्न झालं नाहीये, त्यामुळे संजय राठोड निर्दोष असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली आहे। तरुणीच्या डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे। वेश्या व्यवसायामुळे समाजात संतुलन राखलं जातं असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलंय। तुम्ही जो व्यवसाय करता त्याचा तुम्हाला गर्व असायला हवा असंही त्या म्हणाल्या। तर त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। पुण्यातील लालबत्ती परिसरातील महिलांसाठी आरोग्य शिबिर आणि सुकन्या योजना कार्ड वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याच वेळी त्या बोलत होत्या। सोलापूरमध्ये शुक्रवारी MIMच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आणि या प्रकरणी आता सरदार बाजार पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल केला। MIMचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यासह 10 जणांचा यामध्ये समावेश आहे। तर पोलीस हवालदार अजित सिंग देशमुख यांनी यासंबंधी तक्रार दिली होती। त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज सांगोला तालुक्यातील महूद इथे मुस्लिम बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। नुपूर शर्मा यांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी करत भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। तर या आंदोलनामध्ये मुस्लिम समाजाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ इंदापूर शहरामध्ये सुद्धा कडकडीत बंद पुकारण्यात आला। या बंदला गावकऱ्यांसह व्यापारी वर्गाने प्रतिसाद दिला। यावेळी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता। भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात यवतमाळमध्ये निदर्शनं करण्यात आली आहे। याचवेळी मोठ्या संख्येने मुस्लिम नागरिक जमा झाले होते। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारीही घेतली जाते। बीड जिल्ह्यात समाज कल्याणमध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचं वारंवार समोर आलंय। जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत अनियमितता करणं सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांना चांगलंच भोवलंय। तर अनियमिततेचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आलंय। त्यामुळे प्रशासनामध्ये आता चांगलीच खळबळ माजली असून राजकीय वरदहस्त असल्यामुळे कारवाईला विलंब होत असल्याचा सुद्धा आरोप केला जातो। परभणीचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांना निलंबित करण्यात आले। ते 2019 पासून परभणीत कार्यरत होते। तर चालू देयकाची वसुली आणि जुनं वीज बिल वसुलीमध्ये ते अपयशी ठरल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं। राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सूचक वक्तव्य केले। कोरोना रुग्णसंख्या वाढतीये, मात्र काळजी करण्याचं काही कारण नाहीये। रुग्णसंख्या वाढीवर लसीकरण हा प्रभावी उपाय आहे असं राजेश टोपे म्हणाले। तर ज्या व्यक्तींचे 2 डोस पूर्ण झाले आहेत त्यांनी बूस्टर डोसही घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं। सोमवारपासून राज्यातल्या शाळा सुरू होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शेवटचा वीकेंड असल्यामुळे धार्मिक स्थळी पर्यटकांची गर्दी वाढायला लागली आहे। शिर्डीत सुद्धा पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। लोकांच्या गर्दीमुळे दर्शन रांगा, रस्ते, बाजारपेठा या फुलून गेल्या होत्या। दरम्यान याचा फायदा शिर्डीच्या अर्थकारणाला होताना पाहायला मिळतो। 7 महिन्यात शिर्डीतील साईंच्या दानपेटीत तब्बल 188 कोटींपेक्षा जास्त दान जमा झालंय। त्याचबरोबर मंदिर खुलं झाल्यानंतर 7 महिन्यातच 64 लाख भाविकांनी शिर्डीला येऊन साईबाबांचं दर्शन घेतलंय। शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत यांनी ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे। धुळ्यात भाज्यांचे दर कडाडल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत। टोमॅटो पाठोपाठ मिरची आणि शेवग्याचे देखील दर चांगलेच कडाडले। तर इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त आहेत। अशातच भाजीपाल्याचे देखील दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे सर्व बजेट कोलमडले। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खोलविहीर इथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबवण्यात
विसरवाडी पोलिसांना यश आलं, तर सूत्रांच्या माहितीनुसार खोलविहीर गावात जाऊन पडताळणी केली असता त्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचा विवाह सुरू होता. पोलिसांनी मुलीच्या पालकांची तसंच गावकऱ्यांची समजूत घालून हा बालविवाह थांबवलाय. नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर 17 मध्ये एका इमारतीच्या आतील भाग कोसळलाय, तर 8 मजली इमारतीच्या 6व्या मजल्यावरचा बेडरूमचा हा भाग कोसळलाय. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 लोकांना बाहेर काढलंय. घरचे रोज 8 तास अभ्यास करायला लावत असल्यामुळे एका विद्यार्थ्यानं लोकल समोर उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ घडली, तर पोलिसांनी या मुलाचा मृतदेह शताब्दी रुग्णालयामध्ये पाठवला. आत्महत्येच्या आधी त्यानं सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून एका तरुणाला चाकूने भोसकून जखमी केल्याची घटना औरंगाबादच्या गंगापुरात घडली आहे. तर याच प्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. शिवाय ज्या तरुणानं स्टेटस ठेवलं त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील विश्रांतवाडीमधल्या एका खाणीमध्ये 2 तरुणांचे मृतदेह आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे दोघांचेही हात आणि पाय बांधून ठेवले होते. विकी लंके आणि सुशांत गडदे अशी या मृत मुलांची नाव आहेत. ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचं निधन झालंय. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. शैलीदार कलावंत म्हणून रवी परांजपे यांची ओळख होती. फेब्रुवारीमध्ये त्यांना द बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे रूपधर हा चित्रकला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार सुद्धा जाहीर झाला होता.